जय श्री श्री राधा माधव जी की जय। श्री श्री राधा गोविंद जी की जय। श्रील प्रभुपाद की जय। राधा माधव जय कुंद बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी। जय गिरिवरधारी। जय यशोदानन्दन जय ब्रज जय यशोदानन्दन जय ब्रज जनरञ्जन। जय जमुना तीरवनचारी जय कुंज बिहारी। जय जमुना तीरवनचारी जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि भक्तवृंदा। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। जय राधा माधव राधा माधव श्री राधे राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे। जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा। जगन्नाथ स्वामी नयन पथगामी नयन पथगामी जय गौरानिताय गौरानिताय
गौरानिताय जय गौरानिताय जय जय प्रभुपाद प्रभुपाद जय जय गुरुदेव गुरुदेव हरिनाम संकीर्तन की श्रील प्रभुपाद की जय। आपण मंगलाचरण प्रार्थना म्हणू आणि हे जे वर्ड डॉक्युमेंट मी एकत्र केलेले आहेत मंगलाचरणच्या ज्या प्रार्थनांचे श्लोक ते मी रतिरूपा माताजींद्वारे किंवा पूजा माताजींद्वारे आपल्या ग्रुपवर पण शेअर करेल, तर तुम्ही पण हे श्लोक पाठ करण्याचा प्रयत्न करा. ह्या बेसिकली प्रार्थना आहेत आपल्या आचार्य जी गुरु परंपरा आहे, गौडीय वैष्णव गुरु परंपरा, त्यांच्या प्रती आपला आदर व्यक्त करण्यासाठी. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. तर आत्ता जो मी श्लोक म्हटला, या श्लोकामध्ये सूत गोस्वामी ज्यांनी की नैमिषारण्यमधल्या ऋषी मुनींना श्रीमद भागवतम सांगितलं, 4 व्यक्तींना आपला प्रणाम अर्पण करत आहेत. त्यांचे गुरु श्रील शुकदेव गोस्वामी, श्रीमद भागवताचे लेखक श्रील व्यासदेव, नारायण म्हणजे साक्षात भगवंत विष्णू किंवा भगवंत नारायण, आणि विद्येची जी देवता आहे श्री सरस्वती देवी, यांना या 4 जणांना नारायणम नमस्कृत्यम नरं चैव नरोत्तमं नरं चैव नरोत्तमं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं नंदगोपकुमाराय गोविंद नहीं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. सरस्वती देवी आणि श्रील व्यासदेव जे की श्रीमद भागवतमचे लेखक आहेत. त्यानंतर श्रीमद भागवतमची महिमा सांगितलेली आहे की का आपण श्रीमद भागवतमचं वर्णन करायला पाहिजे, चर्चा करायला पाहिजे. नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीर उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टिकी. की श्रीमद भागवतम हे यांचं आपण पुन्हा पुन्हा वर्णन केल्याने, याच्याबद्दल चर्चा केल्याने, हे ऐकल्याने आपल्या हृदयामध्ये जे पण कोणत्या गोष्टी अनर्थ जे काही आहेत, नारायणम नमस्कृत्य आणि नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. नष्टप्रायेषु अभद्रेषु, आपल्या हृदयामध्ये जे पण काही गोष्टी अभद्र म्हणजे आपल्या हृदयामधले अनर्थ आहेत. नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया, जर आपण नित्य श्रीमद भागवताचं जर श्रवण केलं, वर्णन केलं, चर्चा केली त्याच्यावर, नारायण नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीर उत्तम श्लोके. आणि भगवंतांसाठी जे की अशा श्लोकांनी ज्यांचं वर्णन होत आहे, उत्तम श्लोके, भगवतीर उत्तम श्लोके भक्तीर भवती नैष्टिकी. नैष्टिकी भक्ती जी की शुद्ध भक्ती आहे,
ती आपल्या हृदयामध्ये निश्चित उत्पन्न होईल आणि आपल्या हृदयामधले जे कोणते अभद्र आहेत, जे कोणते अनर्थ आहेत, ते निश्चित स्वच्छ होण्यास मदत होईल जर आपण श्रीमद भागवताचं नित्य पद्धतीने चर्चा केली आणि श्रवण केलं तर. आणि आता आपण जे आपली गुरु परंपरा आहे त्यांच्याबद्दल हे श्लोक आहेत, त्याला म्हणतात मंगलाचरण. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. की अशा गुरूंप्रती आपण आपला आदर प्रणाम प्रकट करत आहोत, ज्या की आपला जो जन्म अज्ञान तिमिरंधस्य, तिमिर म्हणजे अंधार, आणि अशा अंधकारमय अज्ञानाच्या अंधकारामध्ये आपल्याला ज्यांनी ज्ञानचक्षु दिले, ज्ञानांजन शलाकया, म्हणजे त्यांनी, आपण ज्याला मराठीमध्ये मोतीबिंदू म्हणतो, कॅट्रॅक्ट, की ज्या वेळेस कधी कधी वयस्कर लोकांना कॅट्रॅक्ट मोतीबिंदूमुळे दिसण्याचं, स्पष्ट दिसेनासं होतं, तसं आपल्याला खरं भगवंतांचं ज्ञान जे की आपल्यापासून झाकलेलं होतं आपल्या कॅट्रॅक्टमुळे, आपल्या मोतीबिंदूमुळे, त्या मोतीबिंदूंवर ज्यांनी ज्ञानाची शलाकया, शलाकया म्हणजे ऑपरेशन, शल्यचिकित्सा ज्याला आपण म्हणतो, ज्यांनी आपल्याला अज्ञानरूपी अंधकारातून बाहेर काढलंय, ज्ञानरूपी चक्षु प्रदान करून या शल्यचिकित्सेद्वारा चक्षुर उन्मिलितम येणं, आणि ज्यांनी आपल्याला ज्ञानचक्षु दिलेले, अशा गुरूंना आपण नमस्कार अर्पण करतो. आणि पुढे आपल्या ब्रह्ममध्व गौडीय संप्रदायामध्ये जे महान आचार्य होऊन गेलेले, श्रील रूप गोस्वामी आणि बाकीचे आचार्य, भगवंत श्रीकृष्ण स्वतः आणि श्रीमती राधाराणी, त्यांना पण आपण प्रणाम अर्पण करतो. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. असे श्रील रूप गोस्वामी, जे की श्री चैतन्य महाप्रभूंची जी मनाची इच्छा आहे, अभिलाषा आहे, या भगवत भक्तीचा या पृथ्वी लोकावर प्रचार प्रसार करण्याची, स्थापितम येन भूतले, त्या भगवंत श्री चैतन्य महाप्रभूंची इच्छा या पृथ्वी तलावर अवतरित करण्यासाठी, त्यांच्या प्रचार प्रसार करण्यासाठी, अशा रूप गोस्वामींनी, ज्यांनी की ती अभिलाषा भगवंतांची पूर्ण करण्याचं ठरवलेलं आहे, स्वतःच्या पद कमलांवर मला कधी आश्रय प्रदान करतील. वंदेहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगना रघुनाथान् सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधा कृष्ण पदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च. तर इथं श्रील रूप गोस्वामी आणि बाकीचे जे त्यांचे सहकारी गोस्वामी गण आहेत वृंदावनातले, श्रील रघुनाथ दास गोस्वामी, यांच्या प्रती आपण आदर प्रणाम सादर करत आहोत. आणि अशा भगवंत कृष्णांबद्दल, जे की आपले सहचर जे आहेत गोप बालक वृंदावनमध्ये, त्यांच्या सोबत नित्यलीला करत आहेत, आणि श्रीमती राधाराणी, ज्यांच्या की निकटवर्तीय सखी आहेत ललिता आणि श्री विशाखा, यांना पण आपण आपला प्रणाम अर्पण करत आहोत. आणि त्याच्यानंतर भगवंत कृष्णासाठी एक आणि श्रीमती राधाराणीसाठी एक, असे 2 श्लोक आहेत. हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधू जगतपते गोपेश गोपिका कांत श्रीराधा कांत नमोस्तुते. तर भगवंतांचे वेगवेगळे गुण सांगितलेले आहेत, की करुणा सिंधू, सिंधू म्हणजे सागर, असे भगवंत जे की दयेचा करुणेचा सागर आहेत. आणि कशा प्रकारच्या लोकांचे विशेषतः आधार आहेत? दीनबंधू जगतपते, दीनतेने जे पीडित या भौतिक जगातले आहेत सर्व लोक, त्यांचे हे स्वामी आहेत, त्यांची काळजी घेणारे आहेत. गोपेश गोपिका कांत,
आणि सर्व गोपींचे जे स्वामी आहेत त्यांचं त्यांचं मन आकर्षित करून घेणारे आहेत. राधा कांत नमोस्तुते. आणि श्रीमती राधाराणी विशेषतः जी गोपींमध्ये सर्वश्रेष्ठ आहे, त्यांचे जे मन आकर्षित करणारे आहेत, प्रियकर आहेत, त्यांना मी माझे प्रणाम अर्पण करतो. आणि हे भगवंतांचे जे प्रिन्सिपल, जे प्रमुख अर्चविग्रह आहेत, श्री वृंदावन धाम मधले श्री मदन मोहनजी, श्री राधा गोविंदजी आणि श्री राधा गोपीनाथजी, ज्यांचं की संबंध अभिधेय प्रयोजन, आपण याच्याबद्दल पण चर्चा करू की कशा प्रकारे हे अर्चविग्रह भगवंतांचे, हे श्री राधा मदन मोहन अर्चविग्रह हे संबंध दर्शवतात. संबंध म्हणजे भगवंतांचा आपल्याबद्दल, कशा प्रकारे आपण भगवंतांचे एक अंश आहोत. श्री राधा गोविंदजी हे अभिधेय, अभिधेय म्हणजे नवविधा भक्तीचे 9 मार्ग. आणि राधा गोपीनाथजी हे की प्रयोजन, प्रयोजन जे आहे अंततः आपल्याला भगवत भक्ती, शुद्ध भक्ती आणि भगवत धाम प्राप्त करणे. तर ह्या तिन्ही अर्च विग्रहांना आपण प्रणाम अर्पण करतो. आणि नंतर श्रीमती राधाराणींबद्दल श्लोक आहे. तप्त कांचन गौरांगी. तप्त कांचन, तप्त म्हणजे खूप गरम असलेलं द्रवरूपी असं जे सुवर्ण आहे, कांचन म्हणजे सोने, त्या वितळलेल्या सोन्याचा जसा इफल्जंट किंवा प्रखर असा जो तेजस्वी जो रंग आहे, तोच रंग धारण केलेला आहे श्रीमती राधाराणींनी. आणि त्यांना सांगितले वृषभानू सुते देवी. वृषभानू हे त्यांच्या वडिलांचं नाव आहे. हे वृषभानू कन्या श्रीमती राधाराणी, आणि ज्या की भगवंत हरींना खूप प्रिय आहे, अशांना मी आपला नमस्कार अर्पण करतो. आणि त्यानंतर आपण भगवंतांच्या सर्व भक्तांना प्रणाम अर्पण करतो. वंशा कल्प तरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. असे भगवंतांचे सर्व भक्त हे कल्पतरू, कल्पतरू म्हणजे डिझायर फुलफिलिंग ट्रीज, किंवा ज्याला आपण कल्पतरू हेच मराठीमध्ये नाव आहे. सर्व इच्छा, आध्यात्मिक इच्छा पूर्ण करण्याची क्षमता आहे अशा वैष्णव वृंदांना, जे की कृपा सिंधू, दयेचे सागर आहेत भगवंतांप्रमाणेच, आणि पतित लोकांचा उद्धार करणारे आहेत, अशा वैष्णवांना मी आपले प्रणाम अर्पण करतो. आणि अंततः आपण श्रील प्रभुपाद जे की आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे जे संस्थापक आचार्य आहेत, त्यांना आपण प्रणाम अर्पण करतो. नम ओम विष्णु पदाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन इति नामिनी. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद. तर सुरुवातीच्या 2 श्लोकांमध्ये श्रील प्रभुपादांची महती सांगितली की असे प्रभुपाद ज्यांनी विष्णू नम ओम विष्णू पदाय, असे श्रील प्रभुपाद जे की विष्णूच्या चरणांचे, भगवंतांच्या चरणाचे ज्यांनी आश्रय घेतलेला आहे, कृष्ण प्रेष्ठाय भूतले. आणि त्यांचं जे मिशनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो इथे, त्यांची मिशनला आपण काय म्हणतो प्रभूजी, माताजी, कुणाला माहिती आहे? ध्येय. ध्येय. हा, भगवंतांचा जो उद्देश आहे या, हा प्रभूजी, तर ह्या पृथ्वी तलावर त्यांचा भक्तीचा प्रचार प्रसार करण्यासाठी, त्याच्यासाठी केवळ अवतरले आहेत, अशा श्रील भक्तिवेदांत स्वामी यांना मी विनम्र अभिवादन करतो, आदर प्रणाम अर्पण करतो. आणि कशा प्रकारे त्यांनी पृथ्वीवर भगवंतांच्या प्रचार प्रसाराचं कार्य केलेलं आहे. सरस्वती, भक्ती सिद्धांत सरस्वती यांचे ते शिष्य आहेत. आणि गौरवाणी प्रचारिणे, साक्षात गौरांग महाप्रभू चैतन्य महाप्रभू यांनी दिलेली शिकवण त्यांनी प्रचार केलेली आहे. कुठल्या ठिकाणी प्रचार केलेली आहे? अशा पाश्चात्य म्हणजे इंग्लिश स्पीकिंग पाश्चात्य देशांमध्ये
आणि सर्व त्यांच्या माध्यमातून या पृथ्वी तलावर सर्वत्र सर्व देशांमध्ये जिथे की निर्विशेषवाद आणि शून्यवाद हा खूप जास्त प्रचलित आहे. निर्विशेषवादाचं साध्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीला व्यक्तीसारखं न समजणे. आपण आधुनिक काळामध्ये पाहतो सर्व लोकांचा एक खूप मोठा इश्यू आहे की आपण वस्तूला एखाद्या व्यक्तीसारखी काळजी घेतो आणि व्यक्तीला एखाद्या वस्तूसारखं आपण त्याच्यासोबत आदान प्रदान करतो. तर ते की उलट असायला पाहिजे. म्हणजे आपल्याला जर एखादा महागडा स्मार्टफोन किंवा महागडी गाडी ती लोकांना जास्त प्रिय वाटू लागते, पण जवळचे जे हाडामांसाचे जवळचे जे व्यक्ती आहेत, आई वडील असू, कुटुंबातले सदस्य असू किंवा बाकीचे आप्तेष्ट असू, त्यांच्याशी आपलं जे वागणं आहे ते एखाद्या वस्तूप्रमाणे आपण ट्रीट करतो आणि बाहेरच्या जगामध्ये याला म्हटलं जातं निर्विशेषवाद. तर अशा निर्विशेषवादी जगामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंची शिकवण जी की भगवत भक्तीचा प्रचार प्रसाराची शिकवण आहे, ती करण्यासाठी तो संदेश सांगण्यासाठी श्रील प्रभुपादांनी आपलं जीवन वेचलेलं आहे. अशा श्रील प्रभुपादांना आपण प्रणाम अर्पण करतो. आणि शेवटी श्री चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे जे नित्य सहयोगी आहेत श्री कृष्ण नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर, श्रीवास आदि गौर भक्त वृंद, श्री कृष्ण चैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभू, अद्वैत आचार्य गदाधर पंडित आणि श्रीवास ठाकूर हे पंचतत्व आहे, त्यांना प्रणाम अर्पण करतो. आणि शेवटी हरे कृष्ण महामंत्र. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आपण यासोबत आजच्या चर्चेची सुरुवात करूया. तर मागच्या वेळेला आपण कोणत्या मुद्द्यावर चर्चा केलेली कुणाच्या लक्षात आहे? कोणता मुद्दा? हरे कृष्ण, आपल्यापैकी कुणाला सांगायला आवडेल? मला काही कल्पना नाहीये, कारण मी आजपासून माझा पहिलाच दिवस आहे. काही हरकत नाही माताजी, तुम्ही यावेळेस नोट करा, पुढच्या वेळेस उत्तर देऊ ओके. शकता. हरे थँक्यू. हरे कृष्ण, हरे हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून कुणाला काही मुद्दा लक्षात आहे? मागच्या वेळेला आपण कोणत्या मुद्द्यावर चर्चा केलेली? अंजली माताजी, गणेश कुलकर्णी प्रभूजी, किरण जाधव प्रभू, क्षितिजा माताजी, मला ज्यांचे नाव इथे दिसत आहेत मी विचारत आहे. संजय पाटील बा घुमे प्रभूजी, माधुरी काकडे माताजी. कोणता विषय सुरू होता आपल्यावर? कोणत्या मुद्द्यावर चर्चा झालेली आपली? किरण प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अश्वत्थामाचे वध करण्यासाठी अटक करून तर त्यावेळेला द्रौपदींच्या म्हणण्यानुसार त्याला मृत्यूदंडही दिला नाही, पण त्यांना शिक्षाही केली. बरोबर आहे, त्याबाबत आपण चर्चा केली होती. बरोबर आहे प्रभूजी. अश्वत्थाम्याच्या दोन चुका पाहिल्या आपण की कशा प्रकारे अगोदर त्याने आपल्या स्वामीला म्हणजे दुर्योधनाला त्याच्या मृत्यूशय्येवर प्रसन्न करण्यासाठी खूप पहिलं चुकीचं कार्य केलं, जे की पांडवांच्या 5 मुलांना, लहान मुलांना झोपेमध्ये ठार मारलं आणि त्यांचे डोके युधिष्ठिराजवळ घेऊन गेला. त्या युधिष्ठिर नाही, दुर्योधनाजवळ घेऊन गेला हे सांगण्यासाठी की मी 5 पांडवांना मारलेलं आहे. पण दुर्योधनाला लगेच कळालं त्या डोक्यांना स्पर्श करून की लहान मुलांचे डोके आहेत आणि तो खूप नाराज झाला की हे खूप चुकीचं कार्य तू केलेलं आहेस, एक क्षत्रिय धर्माला बिलकुल अनु अनुसरून नाहीये. आणि आपण पाहिलं की आधीच्या काळामध्ये जे आसुरिक प्रवृत्तीचे लोक होते, दुर्योधन असू, जरासंध असू, त्यांना पण कशा प्रकारे धर्मतत्वांचं ज्ञान होतं आणि धर्माचं पालन एक असुर पण एका स्तरावर करायचे. तर दुर्योधनाला पटलं नाही अश्वत्थाम्याचं हे केलेलं चुकीचं कार्य. आणि त्यानंतर दुसरी चूक पाहतो आपण, ज्यावेळेस अर्जुन त्याला पकडण्यासाठी आणि त्याला शिक्षा देण्यासाठी ज्यावेळेस त्याच्या जवळ पोहोचला अश्वत्थाम्याचा पाठलाग करत, त्यावेळेस स्वतःचा बचाव करण्यासाठी एवढी मोठी चूक, जघन्य चूक झालेली असताना अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र अर्जुनावर सोडले आणि शेवटी भगवंतांच्या कृपेने अर्जुन तिथे वाचले.
भगवंतांनी त्यांना सांगितलं की कशा प्रकारे नारायण अस्त्र सोडून या अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राचा प्रतिकार करा. त्यानंतर आपण पाहतोय की या 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला आपण पाहिलं की भगवंत कृष्ण हे कशा प्रकारे पांडवांच्या कुटुंबाचा एक भाग बनून त्यांच्यासोबत त्यांचे जे काही कार्य कर्तव्य आहे त्याच्यामध्ये भाग घेत आहेत. ज्या प्रकारे कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर पांडव आणि राहिलेले कौरवांच्या बाजूनी धृतराष्ट्र, गांधारी, त्यांचे सर्व 100चे 100 पुत्र तर युद्धामध्ये मारल्या गेले होते. आणि 5 पांडव, द्रौपदी, कुंती माता यांच्यासोबत भगवंत कृष्ण पण शेवटी त्या मृत आत्म्यांना, कुरुक्षेत्रामध्ये मृत्यू पावलेल्या सर्व जीवांना पाणी आणि बाकीचे त्यांच्या क्रिया अर्पण करण्यासाठी त्यांच्या मृत्यूनंतर गेलेले आहेत एका पवित्र स्थळी. आणि त्यानंतर आपण मागच्या वेळेस हे पण पाहिलं की कशा प्रकारे श्री युधिष्ठिर महाराजांना सार्वभौम राजा बनून स्थापित केल्यानंतर भगवंतांचं जे मुख्य कार्य होतं, परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, या पृथ्वी लोकावर धर्माची स्थापना करण्याची आणि जे साधू लोक आहेत त्यांचं रक्षण करण्याची आणि जे अधर्माचं पालन करणं आहे त्यांचा नाश करण्याची त्यांचा जो उद्देश होता तो आता पूर्ण झालेला आहे. आणि सर्व आपले कार्य, आपले प्रयोजन पूर्ण करून भगवंत आता आपल्या घरी म्हणजे द्वारकेला जाण्यासाठी निघालेले आहेत. हस्तिनापूर म्हणजे दिल्लीहून. हस्तिनापूर, प्रभुपाद सांगतात की आधीच्या भारतामध्ये खूप सारे शहरं नव्हते. 90% जास्त जी लोकसंख्या होती ती लहान सहान खेड्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहत होती. हस्तिनापूर, द्वारका हे काहीच खरे म्हणण्यासारखे शहर होते. हस्तिनापूर म्हणजे आजची दिल्ली. तर भगवंत तिथून निघण्यासाठी जस्ट आपल्या सारथ्यासोबत, सात्यकी सोबत आणि उद्धव जे की त्यांचे भाऊ आहेत, कझिन ब्रदर, त्यांचे चुलत भाऊ आहेत आणि खूप महान भक्त पण आहे, या दोघांसमवेत रथामध्ये स्थापित झालेले आहेत. भगवंत निघण्यासाठी तयार आहेत. त्याच वेळेला भगवंत रथावर आरूढ झालेले असताना अर्जुनाची सून, अश्वत्थाम्याची पत्नी उत्तरा ही अत्यंत भयभीत अवस्थेमध्ये भगवंतांकडे धावत येत आहे आणि भगवंतांना इथे प्रार्थना अर्पण करत आहे. कारण तिने एक खूप ज्वलंत असं अग्नीच्या रूपामध्ये येणारं अस्त्र तिच्याकडे येताना पाहिलेलं आहे आणि तिच्या प्रार्थनेमधून ती गोष्ट क्लिअर होईल. तर अश्वत्थाम्याने या 2 प्रमुख चुका आता आपण ज्या सांगितल्या त्या केल्यानंतर इथे तिसरी मोठी चूक अश्वत्थामा करत आहे की पांडवांचाच नव्हे तर सर्व कुरु वंशाचा राहिलेला जो शेवटचा दिवा वंशाचा होता, परीक्षित महाराज, जे की मातेच्या गर्भामध्ये एक लहान बाळाच्या रूपामध्ये वाढत होते, त्या मातेच्या गर्भामध्ये असलेल्या लहान बाळावर अश्वत्थाम्याने आता पुन्हा एकदा ब्रह्मास्त्र टाकलेलं आहे. तर हे आपण इथून सुरुवात करूया. कुणाचा काही प्रश्न काही आहेत आतापर्यंत? हरे कृष्ण. माधुरी माताजी, तुम्ही अनम्यूट केलेलं, तुम्हाला काही विचारायचं होतं, सांगायचं होतं काही? नाही ना, हरे कृष्ण प्रभूजी. ठीक आहे. तर आपण श्लोक क्रमांक 9 पासून सुरुवात करूया. तुम्ही हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. आपल्या सर्वांना स्क्रीनवर दिसत आहे श्लोक? हो, दिसतोय. ओके. उत्तरा उवाच पाहि पाहि महायोगीन देव देव जगत्पते नान्यं त्वत् अभयं पश्ये यत्र मृत्यु परस्परं हरे कृष्ण. आपल्यापैकी कुणाला वाचायला आवडेल? हरे कृष्ण.
हरे कृष्ण मी प्रभू. वाचू प्रभूजी. हा, तर संजय प्रभू तुम्ही पुढचा श्लोक वाचा, तात्पर्य आणि अनुवाद. माधुरी माताजी तुम्ही वाचा. हरे कृष्ण. उत्तरा म्हणाली हे देवदेव जगन्नाथ, तुम्ही योग्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहात. द्वंद्वांच्या या जगात मृत्यूपासून मला वाचवू शकेल असा दुसरा कोणी नाही. कृपया माझे संरक्षण करा. तात्पर्य वाचू प्रभूजी. हा, तात्पर्य. दिव्य जगताच्या एकतेशी तुलना करता भौतिक जग द्वंद्वांनी भरलेले आहे. हे जगत जड आणि चेतन तत्वांनी परिपूर्ण आहे, तर दिव्य जगत हे चेतन तत्वांनी पूर्ण आहे. त्यात भौतिक गुणांचा अल्प अंशही नाही. या जगात प्रत्येक जण मिथ्यत्वाने जगाचा स्वामी होऊ पाहत आहे, तर दिव्य जगात भगवान परमधनी आहेत आणि इतर सर्वजण त्यांचे शाश्वत दास आहेत. या जगात प्रत्येक जण दुसऱ्यांचा द्वेष करीत असतो, तसेच येथील दिव्य व चेतन तत्वांमुळे मृत्यू टाळता येत नाही. शरणागत जीवासाठी अभय देणारे भगवंतच एकमेव आश्रय आहेत. या भौतिक जगात स्वतःला भगवंतांच्या चरण कमळांशी समर्पित केल्याविना कोणीही मृत्यूच्या क्रूर पाशातून स्वतःचे संरक्षण करू शकत नाही. हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद माता. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे या श्लोकामध्ये उत्तरा भगवंतांना प्रार्थना करत आहे की हे जग, भौतिक जग आहे ते द्वंद्वाचं जग आहे. द्वंद्व म्हणजे काय? मराठीमध्ये द्वंद्व या शब्दाचा अर्थ, एक अर्थ होतो युद्ध, 1 to 1 फाईट, एकाशी एकासोबत. परंतु द्वंद्व ह्या शब्दाचा अजून एक अर्थ आहे की ह्या भौतिक जगतामध्ये कोणतीच गोष्ट ही अशी शुद्ध रूपामध्ये, पूर्ण रूपामध्ये, आनंदाच्या रूपामध्ये नाहीये. एक उदाहरण देतो मी छोटस. फॉर एक्झाम्पल, आपल्याला समजा उन्हाळ्याच्या काळामध्ये खूप सारं ऊन असताना, गरमी असताना, उन्हाचा त्रास होऊ नये, गरमीचा त्रास होऊ नये म्हणून एअर कंडिशनर जे जे म्हणतो आपण, मराठीमध्ये काय म्हणतात एअर कंडिशनरला माहित नाही मला, परंतु या अशा प्रकारच्या उपकरणांमुळे, एअर कंडिशनर असू, फ्रीज असू, वातानुकूलित. वातानुकूलित जी व्यवस्था आहे, त्या उपकरणांमुळे हरित जे वायू आहेत, ग्रीन हाऊस इफेक्ट गॅसेस, जे की या वातावरणामध्ये जो मिथेनचा जो लेयर आहे तो त्याच्यामध्ये छिद्र पाडतात आणि त्यामुळे सूर्यकिरण, जे सूर्याचे जे UV रेज आपण म्हणतो, जे की आपल्या शरीरासाठी घातक आहेत, ते या पृथ्वीवर येतात. तर एक गोष्ट आपण दुरुस्त करायचा प्रयत्न केला, ठीक आहे, आपल्याला उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून आपण वातानुकूलित व्यवस्थेची योजना तयार केली, पण त्या वातानुकूलित उपकरणांमुळे बाकीचा त्रास सुरू होतो आपल्याला, की जे आपल्या शरीरासाठी हानिकारक UV रेज ज्याला आपण म्हणतो, त्यांचं या पृथ्वीग्रहावर अवतरित होतात, म्हणजे ते फिल्टर होत नाहीत सूर्याच्या किरणांपासून. आणि तो जो दुसरा त्रास आहे तो पहिल्या त्रासापेक्षा खूप जास्त अवघड आहे डील करण्यासाठी. तसंच दुसरं म्हणजे, फॉर एक्झाम्पल, आपल्याला जीवनामध्ये कधीही आपण म्हणत नाही की बाबा भगवंतांकडे जाऊन की 6 महिने झाले मला ताप पण आलेला नाही, डोकं पण दुखलेलं नाही, तरी पण आपण भगवंतांकडे जाऊन नेहमी काय प्रार्थना करतो की तब्येत चांगल्या राहू द्या, मुलं आज्ञाधारक राहू द्या, कुटुंबातले सर्वजण सुखी राहू द्या. परंतु या सगळ्या गोष्टींसोबतच भौतिक जगतामध्ये आपल्याला न मागता काही ना काही अडचणी जरूर निर्माण होतात. आपल्यापैकी असं कुणी आहे 19 जणांपैकी जे की भगवंतांकडे जाऊन कधी अडचणी काही मागतं? आहे का आपल्यापैकी कोणी सांगू शकेल? अंजली माताजी, गणेश कुलकर्णी प्रभू. नाही प्रभूजी. आपण कधीच जाऊन मागत नाही, परंतु अडी अडचणी ह्या न मागताच ह्या जगामध्ये उपलब्ध नाही कोणी. अशाच होतात. तर भौतिक जगाचं जे तत्व आहे ते अशा प्रकारे बनलेलं आहे की प्रत्येक गोष्ट ही आनंद उपभोगण्यासाठी परिपूर्ण नाहीये. जसं अजून एक उदाहरण देता येईल की कुणाच्या घरी आपल्याला प्रसादासाठी बोलवलेलं आहे आणि खूप सुंदर त्यांनी सगळे व्यंजन बनवलेले आहेत, फक्त एक छोटासा प्रॉब्लेम आहे
की जो भात आहे तो पण बासमती राईसचा त्याच्यावर तूप वगैरे टाकून खूप सुगंधित छान वाटत आहे, परंतु ते तांदूळ निसताना व्यवस्थित निसले गेलेले नाहीयेत किंवा त्याच्यामध्ये छोटेसे रेतीचे कण वगैरे आहेत. तर त्या छोट्याशा कणांमुळे एवढा सुंदर भात भगवंतांना अर्पण केलेला, परंतु आपण त्याचा आनंद उपभोगू शकणार नाही. का? कारण तो भात आपण तोंडात असताना घेत असताना जे रेतीचे छोटे कण आहेत ते पण आपल्या दातांमध्ये येतील आणि त्यामुळे लगेच तो भात आपल्याला त्याचा काही स्वाद घेता येणार नाही. तशाच प्रकारे उत्तरा सांगत आहे की हे भौतिक जग जे आहे ते ह्या द्वंद्वांनी, द्वंद्व म्हणजे परस्पर विरोधी तत्वे, जसं आनंद आहे तर दुःख आहे, मान सन्मान आहे तर अपमान आहे, स्वास्थ्य आहे तर त्याच्यासोबत रोग पण आहे. आणि जसं एका छान वाटणारे जे ऋतू, आता मराठीत काय म्हणतात बघावं लागतं, पण स्प्रिंग सीझन, ज्या वेळेस झाडांना पालवी फुटते, वसंत ऋतू आपण मराठीमध्ये ज्याला म्हणतो, त्या तो आहे. तर त्याच्यासोबतच ग्रीष्म ऋतू पण आहे, ज्याला की आपण उन्हाळा म्हणतो, जिथे उन्हाचा खूप जास्त त्रास होतो. त्याच प्रकारे असे बरेचसे भाग आहेत पृथ्वी लोकावर किंवा भारतात पण, थंडीच्या काळामध्ये इतकी थंडी पडते की कितीही सारे गरम कपडे घातले तरीही ती काही थंडी राहत नाही. तर भगवंत दुसऱ्या अध्यायामध्ये याचं वर्णन करतात भगवद्गीतेच्या 14व्या श्लोकामध्ये. मात्र स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगम इनो नित्यस्ताम स्थितिक्षस्व भारत. भगवंत सांगतात की मात्र स्पर्शास्तु कौंतेय, केवळ आणि केवळ आपल्या इंद्रियांच्या इंद्रिय विषयाबद्दलचं जे आकर्षण आहे, जे जे कनेक्शन आहे, त्याच्यामुळे या भौतिक जगामध्ये काय होतं, मात्र स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा. कशा प्रकारचे द्वंद्व या भौतिक जगतामध्ये येत आहेत? शीत उष्ण म्हणजे थंडी आहे, त्याच्यानंतर खूप सारी थंडी, त्याच्यानंतर खूप सारी गरमी, नंतर शीत उष्ण सुख दुःखदा, सुख आहे आणि त्याच्याबरोबरच दुःख आहे. कोणतीही गोष्ट अशी प्युअर शुद्ध रूपात नाहीये. शुद्ध रूपातच काय आहे, शुद्ध तूप पण या भौतिक जगतामध्ये जसं जसं कलियुग पुढे जात आहे ते पण त्याची पण उपलब्धी खूप खूप कमी होत आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ आहे. त्याचप्रमाणे जो आनंद आहे भौतिक जगातला, भगवद्गीता सांगते की तो पण आनंद शुद्ध आनंद नाहीये, त्याच्यामध्ये पण भेसळ आहे. इनफॅक्ट भगवद्गीता तर सांगते की या जगामध्ये आनंद असा शुद्ध तर नाहीच आहे. आनंद म्हणजे केवळ दोन दुःखांच्या मधली जी काही जागा आहे, जो काही वेळ आहे, त्याला आपण चुकीच्या रीतीने आनंद मानतो. तर अशा द्वंद्वाच्या जगतामध्ये, ज्याच्यामध्ये की शीत आणि उष्ण, सुख आणि दुःख हे एकामागून एक येत राहतात, कृपया मला वाचवा, कारण तिच्यावर उत्तरेवर खूप मोठं संकट आलेलं आहे, जे की आपण येणाऱ्या श्लोकांमध्ये पाहू. आणि श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये सांगत आहे, या भौतिक जगत जे की द्वंद्वांनी पूर्ण भरलेलं आहे, आध्यात्मिक जगत आहे ते पूर्णतः याच्या विरुद्ध आहे. कशा प्रकारे? की भौतिक जगत हे पूर्ण जड, जड म्हणजे मठ्ठ ज्याला म्हणतो आपण, की स्थूल ज्याला म्हणतो, अशा तत्वांनी भरलेलं आहे. आणि प्रत्येक गोष्ट या भौतिक जगतातली नष्ट होत राहते. मग तुम्ही मोठमोठे साम्राज्य घ्या, इतिहासामधले मोठ्या मोठ्या इमारती घ्या, मोठे मोठे महाकाय वृक्ष घ्या किंवा मोठ्या मोठ्या नद्या घ्या, ह्या बऱ्याच लुप्त होत जातात काळाच्या प्रभावाने, काळाच्या ओघाने. त्याच्यामुळे या भौतिक जगताला भगवंत म्हणतात की अशाश्वतम, दुःखालयम अशाश्वतम. दुःख म्हणजे दुःखाने भरलेलं आहे आणि काही काळांपुरतच कोणत्याही गोष्टी या भौतिक जगतामध्ये टिकतात. त्याच्या विरुद्ध जे दिव्य जगत आहे ते पूर्ण चेतन तत्वांनी परिपूर्ण आहे. चेतन तत्वांनीचा अर्थ काय होतो? की आध्यात्मिक जगतामध्ये, भगवंतांच्या भगवत धामामध्ये प्रत्येक जी गोष्ट आहे, उदाहरणार्थ मातीचा एक कण पण असू द्या, तो पण पूर्ण दिव्य चेतनेने भरलेला आहे. कोणतीच गोष्ट निर्जीव अशी नाहीये. तिथे तुम्ही जी प्रसाद घेताना घेतलेली जी प्लेट आहे किंवा प्रसादातले जे वेगवेगळे व्यंजन आहेत, मग रसगुल्ला असू द्या, गुलाबजामुन असू द्या किंवा बाकीचा भगवंतांनी ग्रहण केलेला कोणताही प्रसाद असू द्या, तो पूर्णतः प्रत्येक गोष्ट चेतन तत्वांनी परिपूर्ण आहे. याचा अर्थ आपण
ब्रह्मसंहितेमध्ये खूप छान श्लोक वाचतो ब्रह्माजींच्या प्रार्थनेमध्ये, की जिथे ते सांगतात की चिंतामणी प्रकरसत मशुकल्प वृक्ष, की प्रत्येक जो मातीचा कण आहे आध्यात्मिक जगतामधला, तो चिंतामणी अशा जड जे हिरे जवाहिरे जे म्हणतो आपण, तशा हिरे जवाहिरांनी प्रत्येक जी भूमी आहे ती भरलेली आहे. आणि कल्पवृक्ष, प्रत्येक जे वृक्ष आहे आध्यात्मिक जगतातलं, जसं आपण भौतिक जगतामध्ये तुम्ही जर आंब्याच्या झाडाकडून कोणत्या दुसऱ्या फळाची अपेक्षा केली, समजा सफरचंद किंवा सीताफळ किंवा बाकीच्या कोणत्याही फळाची, ते देऊ शकणार नाही. आणि आंबे पण तुम्हाला पाहिजे असतील तर वर्षातल्या एका विशिष्ट काळामध्ये, उन्हाळ्यामध्ये आपल्याला ते फळ प्राप्त होऊ शकेल. परंतु आध्यात्मिक जगताचं ब्रह्माजी उदाहरण सांगत आहे. आध्यात्मिक जगतामध्ये जे वृक्ष आहेत ते कल्पवृक्ष आहेत. म्हणजे तुम्ही आंब्याच्या झाडाकडून दुसऱ्या कोणत्या फळाची अपेक्षा करा किंवा कधी पण आंब्याची किंवा किती पण मोठ्या प्रमाणामध्ये फळाची अपेक्षा करा, ते तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यामध्ये सक्षम आहेत. त्याच प्रकारे बाकीचे जे कोणते जीव आणि बाकीच्या ज्या कोणत्या वस्तू पण आहेत, त्या पण सजीव आणि दिव्य चेतनेने परिपूर्ण आहेत. तर अशा प्रकारे भौतिक जगत आणि आध्यात्मिक जगत हे पूर्णतः वेगळे आहेत. अजून बरेच फरक सांगितले की तिथं सूर्याची, चंद्राची आणि इलेक्ट्रिसिटी, विजेची गरज नाहीये. जसे या भौतिक जगतामध्ये आपल्याला आता दिवस दिसत असेल आणि आपल्याला आता इथे लाईट चालू आहे, परंतु लाईट बंद केला तरी असं होणार नाही की आपल्याला काही दिसणार नाही. का? कारण सूर्यप्रकाश आहे. परंतु शास्त्र सांगते की आपल्याला जे बघण्यासाठी दिलेले भगवंतांनी जे डोळे आहेत भगवत या भौतिक जगतामध्ये, ते डोळे पण भगवंतांनी बघण्यासाठी दिलेले आहेत. ते कंडिशनल, म्हणजे कोणत्या जर अटी पूर्ण झाल्या तरच ते पाहू शकतात. तुम्ही जर एकदम एकदम गडद अंधारामध्ये रात्री अचानक जर उठला तर आपल्याला आजूबाजूचं काही दिसणार नाही. लगेच थोडंसं दिसण्यासाठी थोडंसं वाट पाहावं लागेल आणि थोडासा जर प्रकाश कोणता असेल तर त्यांनीच आपण पाहू शकतो. तर या भौतिक जगतामध्ये आपल्याला पाहण्यासाठी सूर्याचा प्रकाश, चंद्रमाचा प्रकाश आणि वीज या सगळ्या गोष्टींवर आपण अवलंबून आहोत. परंतु आध्यात्मिक जगतामध्ये अशा प्रकारे ब्रह्मसंहिता सांगते, श्रीमद भगवद्गीता सांगते की तिथे सूर्याची गरज नाहीये, तिथे चंद्राची गरज नाहीये, विजेची पण गरज नाहीये, ना तर अग्नीची गरज आहे उजेड देण्यासाठी. अशा प्रकारे पूर्ण शाश्वत जगत आहे, पूर्णरित्या चेतन जगत आहे. प्रत्येक वस्तू पण तिथे सजीव आहे, भगवंतांची दास आहे. आणि कोणत्याही गोष्टीसाठी हे जे भौतिक घटक आहेत, सूर्य असू, चंद्रमा असू, वीज असू किंवा अग्नी असू, या सर्व घटकांवर आध्यात्मिक जगत अवलंबून नाहीये. तर अशा द्वंद्वाच्या भौतिक जगतामध्ये जे संकट तिने येताना पाहिलेलं आहे, कुणी पाहिलेलं आहे? उत्तराने. त्यासाठी ती भगवंतांची इथे शरण घेत आहे. कुणाला काही प्रश्न आहे? आपण दोन मुद्दे चर्चा केलेले, की भौतिक जगत कशा प्रकारे जड जड म्हणजे स्थूल गोष्टींनी भरलेले आहे आणि या भौतिक जगतामध्ये प्रत्येक गोष्ट ही परस्पर विरोधी आहे, द्वंद्वांनी भरलेली आहे. आनंदासोबत दुःख आहे, मानासोबत अपमान आहे. कोणत्याही फॅसिलिटी, कोणत्याही ज्या फॅसिलिटीज आपल्याला भौतिक जगतात प्राप्त होतात त्याच्यासोबत असलेले बरेचसे त्रास आहेत. तर आणि त्याच्या विरुद्ध आपण आध्यात्मिक जगत पाहिलं, ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट परिपूर्ण आहे. तिथे भौतिक घटकांची कधीही गरज नाहीये आणि प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तू ही पण सजीव आहे, भगवंतांची दास आहे. आणि तिथे असणारं जे जीवन आहे ते अनंत काळासाठी आहे, त्याचा काही अंत नाहीये. परंतु भौतिक जगत आहे, याच्यातल्या प्रत्येक गोष्टीचा अंत आहे. मनुष्य प्राणी मात्रांचा अंत ठरलेला आहे. इमारती असू, मोठे मोठे वृक्ष असू, नद्या असू, वेगवेगळे सिव्हिलायझेशन्स म्हणजे संस्कृती असू, या सर्वांचा अंत भौतिक जगतामध्ये निश्चित आहे. कुणाचा काही प्रश्न आहे यावर? प्रभुजी, माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. दंडवत सुधीर प्रभुजी. येस प्रभुजी. म्हणजे आता आपण श्लोक सांग आगमा पावन येतो तितिक्षय भारत आहे ना. हा, ऊन आणि थंडी सगळ्यांचा आपण सहन करण्यास शिकलो पाहिजे असं आहे. बरोबर.
म्हणजे आपण एसीचा वापर करतोय चुकीचं आहे का? तुम्ही जर पूर्णरित्या जर पाहिलं प्रभूजी तर निश्चित चुकीचं आहे. का? कारण या भौतिक जगातले जे कोणते असुविधा आहेत त्या अशाच दिलेल्या नाहीयेत, त्या भगवंतांनी कोणत्या विशेष कारणानुसार दिलेल्या आहेत. म्हणजे एक उदाहरण देतो तुम्हाला मी, की आपण, हरे कृष्ण, रशियन उघडलं का? तर तुरुंग पाहतो, जेल, की जिथं कैद्यांना खूप सारे बंधन असतात, की तुम्ही पाहिजे त्यावेळेस उठू शकत नाही, पाहिजे त्यावेळेस तयार होऊ शकत नाही, पाहिजे त्यावेळेस जेवण मागू शकत नाही. कैद्याला निश्चित दिलेल्या वेळेलाच उठावं लागेल, तेवढ्या वेळेत तयार व्हावं लागेल, त्याच वेळेला खायला मिळेल, नाही तर दिवसभर उपाशी राहावं लागेल. आणि दिवसा त्यांनी जे काही सांगितलेले काम आहेत तुरुंगामध्ये ते निश्चित करावं लागते, त्याला काही कारण देऊन जमणार नाही. तर तुम्ही म्हणाल की हे तर खूप साऱ्या असुविधा आहेत, खूप सारे त्रास आहेत. कशामुळे दिलेले आहेत सुधीर प्रभूजी ते त्रास तुरुंगामध्ये? काही कारण आहे? कारण त्यांनी गुन्हा केल्यामुळे. गुन्हा तर केलाय आणि त्याची जी गुन्ह्याची मानसिकता आहे गुन्हा करण्याची, ती सुधारण्यासाठी त्या कैद्याला तिथे ठेवलेलं आहे. बरोबर आहे? त्याच प्रकारे, आणि आपल्याकडे तुरुंग म्हणतात, प्रिझन हाऊस, पाश्चात्य देशामध्ये त्याला रिफॉर्मेटरी होम म्हणतात. रिफॉर्मेटरी होम म्हणजे जिथे आपण मराठीत काय म्हणतो, सुधारणा व्हाव्यात व्यक्तीच्या मानसिकतेमध्ये, गुन्हा करण्याच्या सुधारणा व्हाव्या, असं सुधारगृह म्हणतात. तर ह्या सुधारगृहामध्ये अडचणी, वेगवेगळ्या असुविधा मुद्दामून ठेवल्या जातात, जेणेकरून तो व्यक्ती डिसिप्लिन व्हावा, त्याच्यामधून गुन्हा करण्याची प्रवृत्ती जावी आणि नियमांचं पालन करण्याची त्याला सवय लागावी. त्याच प्रकारे भौतिक जगत पण असं बनवलेले भगवंतांनी, की आपल्या सर्व या भौतिक जगताकडे आकर्षित झालेल्या जीवांसाठी हा सुधारगृह आहे प्रभूजी. सुधारगृह म्हणजे इथे जर सगळं व्यवस्थित ठेवलं, म्हणजे कधी खूप जास्त उष्णता नाही, खूप जास्त थंडी नाही, पाण्याचा कुठे त्रास नाही, तर आपल्याला भगवत धामात जाण्याची कधी गरजच वाटणार नाही. जर तुरुंगातील कैद्यांना सर्व सुख सुविधा मुबलक दिल्या, तर कुणाला बाहेर येण्याची, स्वतःला दुरुस्त करण्याची गरजच वाटणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही जो प्रश्न विचारला की आपण एसीचा वापर करायला पाहिजे का, तर ऍब्सोल्यूट सेन्समध्ये त्याचं उत्तर आहे की शक्य होईल तेवढं अनैसर्गिक गोष्टी टाळायला हव्या. पण आता ऑफिसमध्ये जाऊन तर मी म्हणू शकत नाही की तुम्ही एसी बंद करा, कारण ते सेंट्रलाइज आहे, तिथे तर उपाय नाही, आपण टाळू शकत नाही. पण आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये शक्य होईल तेवढं आपण आपलं जीवन हे नैसर्गिकरित्या ठेवलं पाहिजे. त्याच्याशी खूप जास्त छेडछाड नाही करायला पाहिजे, अनैसर्गिक गोष्टी टाकून त्याच्यामध्ये. ठीक आहे सुधीर प्रभूजी? हो, ठीक. हरे धन्यवाद कृष्ण. सर. हरे हरे कृष्ण. आणि असं जर आपण भगवंतांनी ज्या प्रकारे हे भौतिक जगत बनवलंय त्या प्रकारे जर त्याचा वापर केला, जेवढं होईल तेवढं नैसर्गिक जीवन जगण्याचा प्रयत्न केला, तर काय होईल की भगवंत म्हणत आहेत ताम स्थितिक्षस्व भारत, आपली जी थोडी सहन करण्याची क्षमता आहे ती थोडीशी चांगली होईल. आणि त्या सहन करण्याच्या क्षमतेने हळूहळू आपण भक्तीमध्ये पण आपली प्रगती होईल. नाहीतर थोडीशी इकडे तिकडे अडचण झाली, थोडंसं इनकन्व्हिनियन्स झाला, तर लगेच लोकांना त्रास व्हायला लागतो. मग उपयोग नाही, मग की भगवंतांनी तुरुंगात टाकून पण आपण जर सुधारलो नाही तर तुरुंगात टाकल्याचा काही फायदा आहे का प्रभूजीज माताजीज? हे ऐकून आपल्याला खूप आश्चर्य वाटेल. तुम्ही म्हणाल प्रभूजी असं कसं काय म्हणू शकता तुम्ही, आपण तुरुंगात आहोत. पण हे मी नाही, शास्त्र सांगत आहे की खरं आपलं घर कोणतं आहे प्रभूजीज माताजीज, म्हणजे नित्य आपलं घर आहे, राहण्याचं ठिकाण भगवत धाम. भगवत धाम आहे. भगवत वैकुंठ. धाम आहे. हा, तर त्या भगवत धामातून आपण आता इथे बाहेर काढलेलो आहोत, या भौतिक जगात आलेलो आहोत. जसं लहानपणी मला लक्षात आहे माझ्या शाळेमध्ये, की कधी कोणी मुलगा खूप खोडी करायचा, ग्रहपाठ पूर्ण करून आणायचा नाही, तर आम्हाला अंगठे धरायला लावायचे किंवा कोंबडा बनवायचे. आपल्याला माहिती आहे कोंबडा, ही गोष्ट लहानपणी शिक्षा होती वर्गामध्ये. हो हो प्रभूजी. प्रभूजी. तर त्या कोंबडा करणाऱ्या मुलांना बाहेर उभं करायचे, वर्गात नाही राहू द्यायचे. मग अपमान वाटायचा, पुढच्या वेळेस काळजी घ्यायची की आपल्याकडून तशी चूक होऊ नये. तर आपण सर्व जे जीव आहेत प्रभूजी माताजी, ते आता वर्गातून बाहेर काढलेले जीव आहेत, या भौतिक जगतामधले जीव म्हणजे.
आपला जो खरं राहण्याचं ठिकाण आहे, खरं जे नित्य माता पिता आहेत ते आहेत भगवंत स्वतः. आणि त्यांच्यासोबत भगवत जगत जिथे की शाश्वत जीवन आहे ते सोडून आपल्या गुन्हा करण्याच्या, आपल्या खोड्या करण्याच्या प्रवृत्तीमुळं आपल्याला वर्गाच्या बाहेर उभं केलेलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे एका वर्गाच्या बाहेर उभं केलेल्या मुलाची काय काय मानसिकता असायला पाहिजे की शक्य होईल तेवढं जी चूक माझ्याकडून झालेली ती लक्षात आणणे, सुधारणे आणि नित्य शाश्वत अशा आध्यात्मिक जगतामध्ये जाण्याचा प्रयत्न करणे. ठीक आहे प्रभूजीच माताजी. अजून कुणाचा काही प्रश्न आहे? हरे कृष्ण. हरे कृष्णा प्रभूजी. येस सुधीर प्रभूजी. तर आपण जेव्हा म्हणजे संसारामध्ये त्रास आधी घेत असतो बाहेर, म्हणजे घर सोडून, आपलं घर सोडून कुठेतरी म्हणजे व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी जात असतो, तर म्हणजे आपण जेव्हा घरी येतो तेव्हाच आपल्याला म्हणजे आनंद होतो. आणि आनंद वाटतो, खरी गोष्ट. तसं म्हणजे भौतिक जगात तसंच आहे, खरी गोष्ट आहे. फक्त फरक एवढा आहे की कधी कधी आपण भौतिक जगतातले जे कम्फर्ट किंवा ज्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये एवढं मग्न होऊन जातो की भगवंतांना आपल्याला थोडंसं हलवून उठवावं लागतं ना. म्हणजे कोणता मुलगा माणूस जर झोपेमध्ये स्वप्न बघत आहे आणि काही बरळत आहे, घरचे काय करतात, त्याला हलवून उठवतात की बाबा काय झालं, काय स्वप्न बघत आहे तू, तू व्यवस्थित आहेस, बाहेरच्या जगामध्ये बघ जरा काय चालू आहे ते. त्याच प्रकारे आपण पण या मायेमध्ये एवढं गुंतून एका स्वप्नवत अवस्थेमध्ये या भौतिक जगतामध्ये आहोत की आपलं जे नित्य घर आहे आध्यात्मिक जगत ते सोडून आपण एका अशाश्वत अशा ठिकाणी थोडस गुंतून गेलेलो आहोत प्रभूजी. ठीक आहे. हरे कृष्ण. आणि भगवंतांचे जे भक्त आहेत जसं की तुकाराम महाराज असू द्या, नारद मुनी असू द्या, श्रील प्रभुपाद असू द्या, अशा प्रकारे भगवंतांच्या भक्तीचा प्रचार प्रसार करणारे जे भक्त आहेत ते आपल्याला ह्या आपल्या झोपेमधून उठवण्याचा प्रयत्न करत आहात की आपले कर्तव्य निश्चित आहेत या भौतिक जगतामध्ये. एक मुलगा म्हणून, मुलगी म्हणून, पत्नी म्हणून, पती म्हणून, आई म्हणून, वडील म्हणून, बहीण भाऊ म्हणून. पण हे कर्तव्य करत करत आपल्याला काय बघणं आवश्यक आहे, आपले जे नित्य वडील आहेत भगवंत यांच्या भगवत धामामध्ये परतण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे भक्ती मार्गाचं पालन करणे हे आपलं महत्वाचं कर्तव्य आहे. आणि भौतिक जगातले कर्तव्य करता करता ते महत्वाचं कर्तव्य पण पालन करणं आवश्यक आहे. नाहीतर काय होईल, पुन्हा पुन्हा आता आपण एका आईवडिलांचे पुत्र किंवा मुलगी म्हणून जन्मलो आहोत, पुढच्या जन्मामध्ये कोणत्या तरी दुसऱ्या आई वडिलांचा मुलगा मुलगी म्हणून जन्मावं लागेल. आणि कदाचित ते आई वडील माहित नाही आपल्याला की मनुष्य जन्मातच असतील की प्राणी जन्मात असतील की पक्षी जन्मात असतील की कोणत्या जलचर जन्मात असतील. हो ना. त्याच्यामुळे सध्याची जी आपल्या हातामध्ये उपलब्धी आहे भगवत भक्ती करण्याची त्याचा आपण पूर्ण लाभ घ्यायला पाहिजे. तर आपण उत्तरेचा पुढची प्रार्थना आहे ती पाहू. आणि संजय पाटील घुमे प्रभूजी अनुवाद आणि तात्पर्य वाचा. कृपया तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. अभिद्रवती मामीशा शरस्तप्ता यशो विभो कामं दहतु मां नाथ मामे गर्भो निपात्यताम्. हरे कृष्णा. संजय प्रभुजी. हरे कृष्ण प्रभुजी. धन्यवाद. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. हे भगवंत, तुम्ही सर्व शक्तिमान आहात. एक लोखंडी तप्तबाण वेगाने माझ्याकडे येत आहे. हे प्रभू, तुमची इच्छा असेल तर त्याने मला जाळू टाकू द्या. जाळून, उजवीकडे. परंतु माझ्या गर्भांकुर जळून नष्ट होऊ नये. प्रभू, माझ्यावर एवढी कृपा करा. तात्पर्य,
ही घटना उत्तरेचा पती अभिमन्यू यांच्या मृत्यूच्या पश्चात घडलेले आहे. पती समवेत उत्तरेचे सहगमन आवश्यक होते, परंतु ती गर्भवती होती. थोर भगवत भक्त परीक्षित महाराज तिच्या गर्भात होते आणि त्याचे संरक्षण करण्याचा भार तिच्यावर होता. मुलाचे सर्वतोपरी रक्षण करण्याचा भार मातेवर असतो. त्यामुळे श्रीकृष्णांसमोर असे उघड बोलून दाखविण्यात उत्तरेला लाज वाटली नाही. उत्तरा ही एका बलाढ्य राजाची कन्या, शूरवीराची पत्नी, एका थोर भक्तांची शिष्या आणि एका थोर राजाची होणारी माता होती. तिचे भाग्य सर्व दृष्टीने थोर होते. हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद धन्यवाद प्रभूजी. तर इथे उत्तरा भगवंतांना प्रार्थना करत आहे की ती एक लोखंड तप्त बाण म्हणजे अग्नीच्या रूपात येणारा बाण तिच्याकडे येताना पाहत आहे आणि ती म्हणत आहे, हे भगवंत, जर तुमची इच्छा असेल तर मला काही व्हायचं तर होऊ द्या, काही हरकत नाही, परंतु माझ्या पोटामध्ये वाढणारा हा जो गर्भ आहे, जो की पूर्ण कुरु वंशांचा शेवटचा वंशज त्यावेळेस जिवंत असलेला होता, जे की नंतर महाराज परीक्षित म्हणून जाणले गेले, त्या गर्भाचा तुम्ही रक्षण करा आणि कृपया ही कृपा करा. तर अशा प्रकारे उत्तरेने भगवंतांसमोर आपली व्यथा मांडलेली आहे. आणि आपण मागच्या वेळेला ज्या वेळेस भगवंतांकडे अर्पण करण्याच्या ज्या प्रार्थना करतात भक्त, त्याच्याबद्दल चर्चा केलेली की कोणतीही प्रार्थना करताना आपली ही मानसिकता असली पाहिजे उत्तरेप्रमाणे की तुमची इच्छा असेल तर, म्हणजे आपले कदाचित आपण कोणत्या भक्तासाठी किंवा कुटुंबातल्या कोणत्या सदस्यांसाठी त्यांच्या तब्येतीसाठी भगवंतांकडे प्रार्थना करत असू, सर्वात अगोदर कोणतीही भगवंतांकडे प्रार्थना करताना, हे प्रभू, इफ यू सो प्लीज, जर तुमची इच्छा असेल, जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही हे तुम्हाला जे योग्य वाटत असेल तर कृपया रक्षण करा, हे कृपया वाचवा. तर का? कारण असं नाही की मी प्रार्थना केली आणि माझ्या मनासारखी एखादी गोष्ट झाली तरच भगवंत ती प्रार्थना मान्य करत आहे. रूपामध्ये दिसते आणि भगवंतांना पूर्ण कॉन्टेक्स्ट मध्ये दिसते. त्याच्यामुळे आपण कधी भगवंतांची जी विचार पद्धती आहे, भगवंतांची जी जजमेंटला आपण काय म्हणतो, भगवंतांचा जो निर्णय आहे त्याच्यावर कधीही संशय घ्यायला नाही पाहिजे की अरे भगवंतांनी असं का होऊ दिलं, हे व्यक्ती तर एवढे चांगले होते, यांच्यासोबत असं वाईट का होऊ दिलं. आपल्याला थोड्याशाच काळा करता दिसतं प्रभूजी माताजी, परंतु भगवंतांना पूर्ण त्या व्यक्तीचा पास्ट म्हणजे त्याचा इतिहास आणि त्या व्यक्तीचं भविष्य हे पूर्ण माहिती असतं. त्याच्यामुळे भगवंतांची विचार करण्याची पद्धती आणि निर्णय याच्यावर आपला पूर्ण विश्वास असला पाहिजे, याच्यावर आपण कधी संशय घ्यायला नाही पाहिजे. तर अशा प्रकारे उत्तरा भगवंतांकडे प्रार्थना करत आहे. आपण अजून एक श्लोक घेऊ, मग आजचं भागवत चर्चा इथे कन्क्लूड करूया. सूत उवाच उपधार्य वचस्तस्य उपधार्य वचस्तस्य भगवान् भक्तवत्सलः अपाण्डवम् इदं कर्तुं द्रोणे अस्त्रम् अबुध्यत. हरे कृष्ण. कुणाला वाचायला आवडेल? मी वाचू प्रभूजी. हा, मंजरी माताजी तुम्ही पहिल्यांदा जॉईन केल्या, बाकी रीना माताजी, मनीषा माताजी, तुम्हाला मी पुढचा सांगेल श्लोक. हो प्रभू. हरे कृष्ण. मंजरी माताजी तुम्ही वाच. सूत गोस्वामी म्हणाले, तिचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकल्यावर आपल्या भक्तांशी नेहमीच स्नेहपूर्ण असणाऱ्या भक्तवत्सल भगवान श्रीकृष्णांनी हे जाणले की द्रोणपुत्र अश्वत्थाम्याने पांडवांच्या वंशाचा शेवटचा अंकुर नष्ट करण्याच्या हेतूने ब्रह्मास्त्र सोडले आहे. तात्पर्य:
भगवान सर्वांसाठी सर्वत्र समान आहेत, परंतु तरीही त्यांचा आपला भक्तांकडे कल असतो, कारण सर्वांच्या कल्याणासाठी त्याची आवश्यकता आहे. पांडव कुटुंब भक्त कुटुंब होते, म्हणून त्यांनी जगाचे राज्य चालवावे असे भगवंतांना वाटत होते. यासाठीच त्यांनी दुर्योधनाच्या पक्षाकडील मंडळींचा नायनाट केला आणि युधिष्ठिर महाराजांच्या सत्तेची स्थापना केली. म्हणूनच कुठे येते? म्हणूनच गर्भात असलेल्या परीक्षित महाराजांचे त्यांना रक्षण करावयाचे होते. पांडवांच्या आदर्श भक्त कुटुंबाविना हे जग चालावे ही कल्पना त्यांना रुचली नाही. धन्यवाद महाराज. श्रील धन्यवाद. प्रभुपाद की जय. तर इथे सांगितलेलं आहे की आपल्याला लक्षात आहे, ज्या वेळेस सर्वात अगोदर अर्जुनावर ब्रह्मास्त्र सोडलेले अश्वत्थाम्याने, त्यावेळेस अर्जुनाला तो तेजस्वी प्रकाश पाहून काहीच कळत नव्हते की काय चालू आहे नेमकं, आणि काय करावे काही दिसत पण नव्हते डोळ्याच्या समोर. पूर्ण ब्रह्मास्त्राच्या तेजाने अर्जुनाची जी दृष्टी होती ती झाकल्या गेलेली होती. त्यावेळेस पण भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की नेमकं काय झालेलं आहे आणि तू कशा प्रकारे याचा प्रतिकार करावास. त्याच प्रकारे इथे उत्तरेचं जे म्हणणं आहे ते ऐकल्यानंतर भगवंतांना लगेच कळालं की अश्वत्थाम्याने एवढं सगळं झाल्यानंतर त्याला मृत्यूदंडापासून वाचवून सोडल्यानंतर पण त्यांनी पुन्हा जघन्य असं कृत्य केलेलं आहे. आणि कुणाबद्दल कृत्य केलंय तुम्ही विचार करा, शास्त्रांच्या किती विरुद्ध वागणं होत आहे. सर्वात अगोदर मागच्या वेळेस आपण पाहिलं की 4 प्रकारचे जे घटक आहेत समाजातले, ब्राह्मण, लहान मुलं, स्त्रिया आणि वृद्ध, यांना कधीही हिंसा नाही करायला पाहिजे. ही गोष्ट चुकीची करत आहे अश्वत्थामा, की तो एका स्त्रीवर ब्रह्मास्त्र टाकत आहे. केवळ स्त्रीवर नाही टाकत आहे, अशा स्त्रीवर टाकत आहे जी गर्भवती आहे, म्हणजे जी स्वतः पोटामध्ये एका बाळाला वाढवत आहे. ती झाली दुसरी चूक. तिसरी गोष्ट, त्या केवळ स्त्रीवर ब्रह्मास्त्र टाकत नाही, तर विशेषतः त्या स्त्रीच्या, जी की भगवंतांची महान भक्त आहे उत्तरा, अशा भगवंतांच्या शुद्ध भक्त असणाऱ्या उत्तरेच्या पोटात वाढणाऱ्या बाळावर ब्रह्मास्त्र टाकत आहे, जे की बाळ स्वतःच रक्षण करण्यासाठी पूर्ण प्रकारे असमर्थ आहे, पूर्ण प्रकारे आईच्या आश्रयावर स्थित आहे. अशा बाळावर ब्रह्मास्त्र टाकत आहे. का? कारण इतकी त्याची ईर्ष्या होती पांडवांबद्दल की त्यांचा जे असणारा शेवटचा वंश, जे की आईच्या पोटामध्ये बाळ वाढत होतं, तो पण त्याला नष्ट करायचा होता. परंतु भगवंतांची इच्छा काय होती? भगवंतांची इच्छा होती की अधर्माचं राज्य जे की दुर्योधन चालवायचा, धृतराष्ट्र चालवायचे, हे अधर्माचं राज्य बंद करून त्या ठिकाणी धर्माची स्थापना करावी आणि धर्माचं विशेषतः व्यवस्थित पालन करणारे त्यांचे जे शुद्ध भक्त आहेत पांडव, 5 पांडव आणि हे जे कुटुंब आहे भक्तांचं, त्यांनी राज्य चालवावं दुर्योधन किंवा धृतराष्ट्रापेक्षा. तर ह्या भगवंतांच्या योजनेप्रमाणे युधिष्ठिर महाराज आता सार्वभौम राजा तर झाले होते, परंतु ह्या पांडवांनंतर कोण राज्याची काळजी घेणार? त्या वंशजालाच अश्वत्थाम्याने ठार करायचं ठरवलं होतं. तर आपण दोन्ही प्रकारे पाहिलं कशा प्रकारे धर्माच्या तत्वाच्या आधारावर अश्वत्थाम्याने केलेलं कार्य खूप चुकीचं होतं. एका स्त्रीवर तो अस्त्र चालवत होता. ती स्त्री साधारण स्त्री नव्हती, भगवंतांची शुद्ध भक्त होती. ती गर्भवती होती, एका बाळाला पोटात वाढवत होती. आणि तिसरी गोष्ट, केवळ त्या स्त्रीचाच विनाश नाही, तर विशेषतः त्या स्त्रीच्या पोटात वाढणाऱ्या गर्भावर हे ब्रह्मास्त्र अश्वत्थाम्याने चालवलं होतं. तर आपण पुढच्या काही श्लोकांमध्ये पाहू, पुढच्या सेशनमध्ये मंगळवारी, की कशा प्रकारे राखे कृष्ण मारे कृष्ण राखे के. ज्यावेळेस भगवंत कुणाला संरक्षण द्यायचं ठरवतात, त्यावेळेस कितीही शक्तिशाली संकट, कितीही महान संकट जरी त्या व्यक्तीवर आलं, भगवंतांनी संरक्षण द्यायचं ठरवल्यावर, ज्याला आपण हिंदीत म्हणतो, कोणी त्याचा बाल भी बाका नाही कर सकता, कोणी त्याचा केसाला पण धक्का लावू शकत नाही. अशा प्रकारे परीक्षित महाराजांची पूर्ण रक्षा करतात भगवंत त्यांच्या आईच्या पोटात, परीक्षित महाराजांच्या आईच्या पोटात असताना. आणि भगवंतांचं कशा प्रकारे त्या गर्भातल्या बाळाला दर्शन प्राप्त होतं
जेणेकरून ते बाळ भगवंतांचं इतकं महान भक्त बनतं किंवा असतं की बाहेर आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीमध्ये ते बाळ त्या भगवंतांना शोधत असतं की हीच ती व्यक्ती आहे का ज्याला मी आईच्या पोटामध्ये पाहिलं. त्याच्यामुळे ती प्रत्येक व्यक्तीची परीक्षा करत असल्यामुळे की परीक्षण करत असल्यामुळे त्या मुलाचं नाव पडलं परीक्षित. तर हे आपण पुढच्या सेशनमध्ये पाहू मंगळवारच्या. आणि त्याआधी आपला जर काही प्रश्न काही टीका टिप्पणी असेल या मुद्द्यांवर जे की आपण आता चर्चा केली तर आपण विचारू शकता. हरे कृष्ण. गुरुजी, मला आधीचे सगळे पहिल्यापासूनचे कुठे ऐकता येतील? हा, तर रतिरूपा माताजी यांनी खूप छान लिस्ट मेंटेन केलेली माताजी युट्यूब व्हिडिओची जे ओके. आतापर्यंत चर्चा झाली. तर त्या हा. ग्रुपवर शेअर कर. ग्रुपवर आहात तुम्ही? मला माहिती नाही, माझा आजचा पहिलाच दिवस आहे. ठीक आहे, तुम्ही इथे तुमचा एकदा नंबर शेअर करा माताजी. मी हा, मी रतिरूपा केलाय. केलाय. रतिरूपा माताजी तुमच्याकडे नोटेड आहे नंबर? प्रभूजी, मी नोट करून घेते नंबर हा, त्यांचा. एकदा नोट करून घ्या. आणि आय वॉन्ट टू लिसन फ्रॉम द बिगिनिंग. ठीक आहे माताजी, आहेत ते उपलब्ध आहे, तुम्ही बघू ओके, शकता. थँक्यू. हरे प्रणाम. कृष्ण. धन्यवाद हरे माताजी. कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. दंड प्रणाम प्रभूजी. धन्यवाद सुधीर प्रभूजी. उत्तरा जे जेव्हा तिला ब्रह्मास्त्र सोडण्यात आलं तिच्या गर्भावर अश्वत्थामा, तेव्हा तिने भगवंताचा दावा केला, म्हणजे भगवंताला संरक्षण मागितली. हो, त्याचप्रमाणे आपण म्हणजे साधक आहोत, तर आपल्या जीवनात संकट येतात म्हणजे लहान मोठी, तेव्हा भगवंताकडे आपण दावा करणं म्हणजे हो, योग्य आहे का? बिलकुल प्रभूजी. इनफॅक्ट भागवतामध्ये प्रभुपादजी आपल्या तात्पर्यामध्ये सांगतात की एक लहान मूल असतं, उदाहरणार्थ एक लहान मूल आईसोबत चाललेलं आहे किंवा वडिलांसोबत चाललेलं आहे आणि अचानक समजा समोर थोड्या अंतरावर त्या लहान मुलाला एखादा वाघ दिसला. तुम्हाला काय वाटतं, काय करेल ते लहान मूल सर्वात आधी? आईकडे जाणार. हा, आईला किंवा वडिलांना आईला किंवा वडिलांना बिलगून हे राहील, नाही, त्यांना लगेच पकडेल. का? कारण त्या लहान मुलाला एवढंच माहिती आहे की वाघ असू का हत्ती असू का अजून पण कोणतं मोठं संकट असू, माझं जे आश्रयस्थान आहे, मला जे पूर्णपणे आश्रय प्रदान करणारी व्यक्ती आहे ती आईच आहे. आणि त्याच्यामुळे त्या मुलासाठी ते स्वाभाविक आहे आईचा आश्रय घेणे कोणतंही संकट आल्यानंतर. त्याच प्रकारे श्रील प्रभुपादजी सांगतात की भगवंतांचे भक्त हे पूर्णपणे भगवंतांवर अवलंबून असतात. मग कोणतं संकट असू, कोणतीही आपत्ती असू, हे स्वाभाविक आहे त्यांच्यासाठी की आपले जे नित्य शाश्वत आई वडील भगवंत आहेत त्यांच्याकडेच ते जाणार. हा, फक्त एवढंच आहे की त्यांच्याकडे जाताना कधी आपली ही वृत्ती नसावी की मला जसं पाहिजे तसं झालं तर आपलं संरक्षण आहे आणि मला जसं पाहिजे तसं नाही झालं तर तुम्ही मला संरक्षण दिलेलं नाही, असं नसलं पाहिजे. आपलं भगवंतांची जो निर्णय आहे, त्यांची जी विचार क्षमता आहे त्याच्यावर पूर्णपणे विश्वास पाहिजे की जे काही करतील ते चांगल्यासाठीच करतील. तर ऑफकोर्स आपण हरे कृष्ण हरे माताजी. कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता तुम्ही सांगताय त्याच्यावर मग ही सकाम भक्ती नाही झाली का की आपण सी सकाम भक्ती म्हणजे अशा प्रकारची भक्ती जिथे आपण केलेल्या कार्याचं कर्मफळ उपभोग करण्याचा आपली मानसिकता आहे. परंतु प्रभूजींनी जो प्रश्न विचारलाय, कोणत्याही आपत्तीच्या क्षणी जे संरक्षण मागणं आहे ते स्वाभाविक आहे माताजी की भगवंतांनाच मागणार. परंतु ते सकाम का नाहीये? कारण आपण ते भगवंतांना संरक्षण मागताना हे म्हणत नाहीत की मी म्हणत आहे तुम्ही संरक्षण दिलंच पाहिजे, असं नाही. जर तुमची इच्छा असेल तर, जर तुम्हाला जी गोष्ट समाधानी करते ती गोष्ट होऊ द्या. पण मला काळजी वाटत आहे या आपत्तीजनक स्थितीमध्ये, तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्ही कृपया रक्षा करा. तर अशा प्रकारे भगवंतांचे भक्त आहे त्यांच्याकडेच जाणार, त्याच्यात काही चुकीचं नाहीये. फक्त आपलं जाणं हे समर्पणाने असलं पाहिजे, आपल्या अहंकाराच्या भावनेने नसलं पाहिजे की तुम्ही जर संरक्षण. हा, म्हणजे आपली अर्ज-वजा विनंती अशी असली पाहिजे की म्हणजे जसं तुम्ही सांगताय तसं की आपण
निर्णय म्हणजे पुन्हा तेच की परिणाम भगवंताला सोडायचा, फक्त आपण एक विनंती करू शकतो की ह्याच्यातून बाहेर काढा किंवा असं आपण हे करू तुम्हाला की जर योग्य वाटत असेल तर. हा हा तसं हा बरोबर. ठीक ओके, आहे. समजलं समजलं. हरे हरे कृष्णा. कृष्ण. तर मी एक छोटस उदाहरण देतो हे कळण्यासाठी. ते उदाहरण आम्ही आता भक्ती वैभव या दुसऱ्या सेशन मध्ये चर्चा करत आहोत. थोडस स्ट्रॉंग म्हणजे उदाहरण आहे, आपल्या कदाचित आपल्यापैकी कुणाला समजण्यासाठी किंवा थोडस हे वाटू शकेल की नारद मुनींची अगोदरचा जन्म सांगितलाय श्रीमद भागवतम मध्ये. ते स्वतः सांगतात. आता आपण पाहिला, काही काळापूर्वीच पाहिला, अध्याय क्रमांक 5-6 मध्ये. तर नारद मुनी ज्या वेळेस त्यांच्या आधीच्या जन्मामध्ये एका दासीच्या पुत्रांच्या रूपामध्ये जन्मले होते आणि 5 वर्षाच्या नारद मुनींना जे ते लहान मुलगा असताना आपल्या आईशिवाय दुसरा कोणताही आश्रय नव्हता. त्यानंतर तिथे भक्ती वेदांत हे खूप महान भक्त आले जंगलामध्ये 4 महिन्यांसाठी, चातुर्मास्यासाठी. आणि नारद मुनींनी त्यांच्या आईने खूप छान सेवा केली की त्यांच्यासाठी प्रसाद बनवला, त्यांची ती जागा स्वच्छ ठेवली, त्यांना तो रोज प्रसाद वाढायचे, त्यांच्या परवानगीने महाप्रसाद सेवन केला. रोज सकाळ संध्याकाळ भगवंतांबद्दल जी हरिकथा व्हायची त्या भक्तिवेदांत भक्तांद्वारा, ती नारद हे 5 वर्षाचा मुलगा ऐकायचे. आणि अशा प्रकारे भक्ती तत्वाला खूप छान प्रकारे त्यांनी समजून घेतलं नारद म्हणून आधीच्या जन्मामध्ये. त्यानंतर चतुर्मास्याचा काळ संपल्यानंतर ते भक्तिवेदांत तिथून गेले जंगलातून. 4 महिने एकाच ठिकाणी राहतात अजून पण पावसाच्या काळामध्ये. त्यानंतर एक भगवंतांच्या विशेष कृपेने अशी गोष्ट झाली की नारद मुनींची जी एकमेव आश्रयदाता होती, त्यांची आई, ती संध्याकाळच्या वेळेला गाईचं दूध काढण्यासाठी जात असताना तिला सर्पदंश झाला आणि ती गेली. तर सामान्य माणसाला असं वाटू शकतं की भगवंतांनी असं का होऊ दिलं की नारद हे 5 वर्षाच्या मुलाला आपल्या आईशिवाय दुसरा आश्रय नाही, त्या स्त्रीला आपल्या लहान मुलाशिवाय जीवनामध्ये दुसरं कोणी नाही, आणि अशा प्रकारे आईला लहान मुलाच्या दूर का नेलं. तर भागवत आपल्याला सांगतं की कशा प्रकारे नारद मुनी आणि त्यांची आई, जो शब्द वापरलाय तो वापरलाय स्नेहपाश. म्हणजे स्नेहपाशामध्ये एवढं दोघांचं आसक्ती होती की नारद मुनी स्वतःला भगवंतांच्या शुद्ध भक्तीमध्ये पूर्णपणे समर्पित करूच शकले नसते त्या आसक्तीमुळं, जर त्यांच्यावर आईची जिम्मेदारी असली असती. अशा प्रकारे भगवंतांनी त्यांना भगवंतांच्या शुद्ध भक्तीमध्ये समर्पण करण्यासाठी जी कोणती अडचण होती ती दूर केली. कशा प्रकारे? त्यांच्या आईला ह्या सर्पदंशाद्वारे त्यांच्यापासून दूर करून. परंतु त्या स्त्रीचं नुकसान झालं का? अजिबात नाही. नंतर नारद मुनी काही काळातच भक्ती वेदांतांनी सांगितलेल्या मार्गप्रमाणे मार्गक्रमण करून शेवटी त्यांना भगवंतांचं दर्शन होतं, आध्यात्मिक देह प्राप्त होतो, भगवत धाम प्राप्त होतं. आणि निश्चित भगवंत भागवतात सांगतात एका शुद्ध भक्ताचे केवळ आई वडील नाही, 21 पिढ्या अगोदरच्या 21 पिढ्या नंतरच्या या सर्वांना भगवत धाम प्राप्त होतं. तर आपण त्यांच्या भगवत भक्तीतल्या स्तरावरून एक गोष्ट निश्चित जाणू शकतो की कसं त्यांच्या आईला पण निश्चित उत्तम गती प्राप्त झाली असणार, एवढ्या भगवंतांच्या शुद्ध भक्ताची आई असल्यामुळे. तर भौतिक दृष्टीने पाहायला गेलं तर कोणी म्हणू शकेल की अरे भगवंतांनी एवढी क्रूर गोष्ट कशी होऊ दिली. पण तुम्ही लॉंग टर्म पाहायला गेलं, भगवंतांच्या दृष्टीने पाहायला गेलं, त्या एका गोष्टीने आईचा पण फायदा झाला आणि मुलाचा पण फायदा झाला. तर हे आपण ओळखून घ्यायला पाहिजे. ठीक प्रभूजी, मला आहे. एक विचारायचं होतं. हा माताजी. द्रौपदीने असं सांगितलं ना की ह्याला कोण अश्वत्थामाला की अश्वत्थ. त्यांना नका मारू, हा म्हणजे मृत्यूदंड देऊ नका. हा पण आता प्रॅक्टिकली विचार केला तर खरं तर हे मृत्यूदंडापेक्षाही कठीण दिलंय त्याला, की ते असं जिवंत ठेवून, किंवा त्याची जी जखम आहे असं आपण ऐकून हा आहोत हा की ती जखम घेऊन तो आज युगानुयुगे हिंडतोय नुसता. खरी गोष्ट. तर ती म्हणजे खरी एक प्रकार, नाही का? तर खूप छान प्रश्न आहे. यावर मी एक सांगेल माताजी, कोणी प्रश्न विचारलेला हा आता मनीषा माताजी, की समजा मी एक खडूनी किंवा पेनने एक लाईन ओढत आहे
ठीक आहे. आणि बरीच लांब लाईन आहे, समजा 1 मीटरची एवढी लांब, आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये पण दिसणार नाही, आपल्या हाता एवढी लांब लाईन आहे पूर्ण. तर त्या लांब लाईन मध्ये माताजी मी जर छोटस डायव्हर्जन केलं, म्हणजे थोडस लाईनच्या बाजूला पेन नेला, परत बाजूला नेला आणि परत लाईनवर आणलं, परत सरळ लाईन ओढली, तुम्ही थोड्या अंतरावरून पाहिल्यावर तुम्हाला ते डायव्हर्जन दिसणार पण नाही, जर ती लाईन खूप लांब असेल तर. बरोबर आहे हो मनीषा माताजी? हो त्याच हो प्रकारे आपण जे आत्ताचा आपल्याला युगानुयुगाचा काळ तुम्ही जो म्हणत आहेत की लांब काळासाठी त्या अश्वत्थाम्याला त्या जखमेचं दुःख, तो त्रास भोगावा लागत आहे, परंतु शाश्वत कालावधी म्हणजे 1 किंवा 2 युगांचा काळ नाही, करोडो जन्मांतराचा काळ. त्या जन्मोजन्मांतराच्या काळाच्या कंपॅरिझन मध्ये, त्याच्या तुलनेमध्ये हा जो काही युगांचा काळ आहे तो एक छोट्याशा डॉट सारखा आहे माताजी. अच्छा ठीक आहे. तर हा उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला आता कोविड झालेला, आपल्या सगळ्यांना लस घ्यावी लागली, तर तुम्ही म्हणू शकतात की प्रभूजी तो जो इंजेक्शन देताना त्रास आहे तो खूप दुखतं, मान्य आहे दुखतं, पण ते एका क्षणासाठीचं दुखणं सहन करणं आपल्याला आवश्यक आहे. कशासाठी आवश्यक आहे? पूर्ण लांब काळासाठी संरक्षण प्राप्त करण्यासाठी. तसंच आहे माताजी हे, की भगवंत ज्या काही थोड्या शिक्षा देतात शुद्धीकरणासाठी, ते समजायला पाहिजे की छोटस इंजेक्शन जे की आवश्यक आहे आपल्या शुद्धीकरणासाठी. ठीक आहे माताजी? हरे कृष्ण. आणि त्याच्या विरुद्ध हे जे चाललेले कार्य आहेत ते बघा, अश्वत्थाम्याचे बरोबर कार्य आहेत का हे? एका स्त्रीवर, गर्भवती स्त्रीवर, भगवंतांच्या शुद्ध भक्तावर तो एका मागून एक आक्रमण करत आहे, आणि पूर्णपणे कृतज्ञपणे वागून. कृतज्ञ कशा प्रकारे? आत्ताच त्याला माफी दिलेली आहे, आणि ती दिल्यानंतर परत तो त्या लहान बाळावर ब्रह्मास्त्र टाकत आहे. म्हणजे जघन्य असे अपराध आहेत हे. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि आपल्या सर्वांना हे ऐकून आश्चर्य वाटेल की भगवंतांची शिक्षा आणि भगवंतांचं वरदान या दोन्हीमध्ये फरक नाहीये. प्रभूजी माताजी शास्त्र सांगतं की भगवंतांनी दिलेली शिक्षा पण अंततः त्या व्यक्तीच्या चांगल्यासाठीच काम करते, त्याच्यामध्ये काही फरक नाहीये. म्हणजे अश्वत्थाम्याबद्दल असं सांगितलंय की या त्याची जी शिक्षा संपल्यानंतर येणारा जो काळ आहे, त्याच्यानंतर काही इंद्रांचे पोझिशन ठरलेले आहेत. इंद्र नंतर कोण बनणार, जसं बली महाराजांबद्दल फिक्स्ड आहे, आणि बली महाराजांनंतरची टर्म पण अश्वत्थाम्यासाठी फिक्स्ड आहे, आणि त्याच्यानंतर भगवद्धाम पण फिक्स्ड आहे. म्हणजे शाश्वत लांबच्या काळात पाहायला गेलं तर निश्चित त्याचा जो कन्क्लुजन होईल तो भगवद्धामात जाऊनच होईल. पण आता जी थोडीफार इंजेक्शन घ्यावं लागत आहे ते त्याच्या चुकीच्या कार्यांमुळे भगवंतांनी दिलेलं शुद्धीकरण आहे. ठीक आहे माताजीच, प्रभूजीच. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. रतिरूपा माताजी, तुम्ही नंबर नोट करून घेतला? प्रभूजी मी घेतलाय, मी नंतर ऍड करते. हा मी चालेल, पाठवलेले आहेत रेकॉर्डिंगचे. ठीक चालेल माताजी. आणि जानकी किशोरी माताजींनी पण नंबर दिलाय, तो पण नोट करून घ्या. हो, दोन्ही घेतले. ठीक आहे, ओके. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी मला असं विचारायचं होतं की जर कांदा लसूण खाते तर मी श्रीकृष्णजींना भोग अर्पण करू शकते का? त्यांची मंगल आरती करू शकते का सकाळी मी? तुम्ही मंगल आरती निश्चित करू शकता माताजी, परंतु भोग अर्पण करताना ना विशेषतः भगवंतांनी काही गोष्टी सांगितल्यात भोगामध्ये वापरायच्या. जसं तुम्ही जर कांदा लसूण वापरत असाल घरी, काही हरकत नाही, सध्यापुरतं, हळूहळू आपण प्रयत्न करू, पण सध्यापुरतं तुम्ही फळ वगैरे अर्पण करत जा किंवा पाणी अर्पण करत जा, तुलसी पत्र टाकून. ठीक आहे. हो प्रभूजी. हा, तर असं नाही की आपण काहीच अर्पण करू शकत नाही, ह्या गोष्टी सहज शक्य आहेत. पाणी प्रत्येकाकडे आहे, तुळशीचं पान पण सहज उपलब्ध होऊ शकतं. तर पत्रम पुष्पम फलम तोयम या गोष्टी आपण अर्पण करू शकतो. ठीक आहे. ठीक आहे प्रभू. आणि तुम्ही जर कोणता पदार्थ बनवला असेल ज्याच्यामध्ये कांदा लसूण नसेल, जसं तुम्ही कधी कोणती खीर बनवली किंवा दुसरे कोणते पदार्थ बनवले ज्याच्यामध्ये कांदा लसूण नाहीये, ते अर्पण करू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. ठीक आहे. पण प्रभूजी असं म्हणतात की आपण ज्या कढईमध्ये कांदा लसूणची भाजी केली त्या कढईत आपण श्रीकृष्णाचा भोग नाही तयार केला पाहिजे ना? काही हरकत नाही माताजी. म्हणजे हे जे वेगवेगळे स्टँडर्ड्स आहेत की
असं नाही की एखाद्या मुलाला 10वीचं गणित तुम्ही सॉल्व्ह करायला देत आहात याचा अर्थ मुलाला ते जर जमत नसेल तर पहिलीला पण ऍडमिशन नाही. हळूहळू आपण भक्तीच्या स्तरावर वर वर जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे माताजी. तर तुम्ही भगवंतांना प्रेमपूर्वक जी कोणती त्यांच्यासाठी भोग बनवाल आनंदाने ते स्वीकार करतील. फक्त नियमाप्रमाणे तुम्ही सुरुवात करा. फळ, पाणी किंवा असे कोणते पदार्थ ज्याच्यामध्ये कांदा लसूण नाहीये, आणि बाकीच्या गोष्टी हळूहळू पुढे वरच्या स्तरावर आपण प्रयत्न करू. ठीक आहे. हो तर प्रभूजी, धन्यवाद प्रभूजी. कढईचं वगैरे सध्या काही तुम्ही मनात आणू नका. भगवान तुम्ही फक्त प्रेमपूर्वक भक्ती भावनेने त्यांना अर्पण करा. प्रार्थना शिकून घ्या पूजा माताजींकडून किंवा रतिरूपा माताजींकडून कसं अर्पण करायचं, आणि भगवंत हो जरूर स्वीकार करते. ठीक हरे आहे. कृष्ण हो, प्रभूजी. कारण प्रभूजी मी ना कांदा लसूण नाही सोडलेला होता, त्यामुळे मी विचारला तो प्रश्न. चालेल, काय हळूहळू सुटेल तो, त्याची काही काळजी करू नका. तुम्ही हो कंटिन्यू करत राहा भक्तांसोबत. हरे कृष्ण. चालेल प्रभूजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. माधुरी माताजी. एकच मुद्दा बोलायचा आहे की म्हणजे आता एवढ्या विश्लेषणावरून की आपल्या जीवनामध्ये जे जे काही मनासारखं घडते ही भगवत कृपा, आणि जे जे काही मनाविरुद्ध करते ती भगवत इच्छा असं मानून आपण जगलं पाहिजे. खरी गोष्ट. फक्त एकच आपलं मी त्याच्यात एकच ऍड करेन की भगवत कृपा पण बरोबर आहे, भगवत इच्छा पण बरोबर आहे. फक्त आपण समर्पित असलं पाहिजे. असं नाही आपण जर आपल्या मनाप्रमाणे जीवन जगत राहिलो भगवंतांना समर्पण न करता, भगवंत हस्तक्षेप करणार नाहीत, अजिबात नाही. ते तेवढाच हस्तक्षेप करतील जेवढं आपलं समर्पण आहे. समर्पणचा हो अर्थ हो कळतो आपण. समर्पण महत्वाचं. समर्पण म्हणजे हे प्रभू, हे नाथ, मेरी डोरी आपके हात. म्हणजे या आपल्या जीवनाची दोरी जर आपण भगवंतांच्या हातात दिली तरच ते हस्तक्षेप करतील. आपण जर म्हटलो तुम्ही मध्ये मध्ये करू नका, मला माहितीये काय करायचं, भगवंत म्हणतील काही हरकत नाही, चालू द्या व्यवस्थित. अहंकार तो अहंकार नकोय. हा, अहंकार नको. ठीक अहंकार आहे. नको. हरिओम. हरे हरिओम. कृष्ण. खूप खूप धन्यवाद प्रभूजीज माताजीज. वांछा कल्प तरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. सादर प्रणाम. प्रभूजी सादर हरे धन्यवाद. कृष्ण प्रभूजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. सादर प्रणाम धन्यवाद. प्रभूजी. धन्यवाद.